तर नमस्कार मंडळी. तर आज आपण इथं एक पारंपरिक रेसिपी म्हणजे गणपती बाप्पाचे आवडीची चुरमा लाडूची रेसिपी पाहणार आहोत, तेही हलवाई स्टाईल पारंपरिक पद्धतीने. मी या अगोदर पण मोदकाची रेसिपी शेअर केली होती. म्हटलं चला आज बाप्पाच्या आवडीचे चुरमा लाडूची रेसिपी शेअर करावी आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. लगेच व्हिडिओला सुरुवात करते. चुरमा लाडू बनवण्यासाठी ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं आहे, एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बारीक रवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिक्रेट बेसन पीठ. 4 चमचे इथं बेसन पीठ घालायचं आहे. हलवायचं सिक्रेट असते, त्यामुळे त्यांचे लाडू खूप दाणेदार आणि अगदी चविष्ट होता. इथं 4 चम्मच बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभर इथं मीठ घालायचं आहे. कुठलाही गोड पदार्थ असो त्यात थोडंसं मीठ घातलं त्याने खूप छान टेस्ट लागते. इथं तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे. 4 चम्मच इथं साजूक तूप घेतलेलं आहे. हवं असल्यास त्यात तुम्ही तेल पण इथं वापरू शकतात. पण आपण हलवाई स्टाईल करत आहे त्यामुळे इथं साजूक तूप घेतलेलं आहे. कारण चुरमा लाडू हे तुपाचेच छान लागतात म्हणून मी इथं तुपाचा इथं उपयोग केला आहे. हवं असल्यास तुम्ही तेल पण इथं वापरू शकतात. आता पीठ आपल्याला घट्टसं मळून घ्यायचं आहे. जेवढं पीठ आपल्याला घट्ट मळता येईल तेवढं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालू नका, अगदी थोडं थोडं घाला का जेणेकरून आपलं पीठ पातळ होणार नाही. आता पीठ आपलं मस्त घट्ट मळून झालं आहे. त्याच मिश्रणाचे आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत. हवं असते त्यात तुम्ही पुऱ्या लाटून पण तळू शकतात, पण आपल्याला पारंपरिक पद्धतीचे हलवाई स्टाईल करता सेम त्याच पद्धतीने तेही याच पद्धतीनं करता. म्हणून आपल्याला सर्व मिश्रणाचे असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत. आणि ते तळण्यासाठी आपण तुपाचा इथे उपयोग करणार आहे, तुम्ही तेलाचाही उपयोग करू शकतात. कारण हलवाई स्टाईल करत आहे त्यामुळे तूप इथं घेतलेलं आहे. तूप आधी सुरुवातीलाच कडकडीत तापून घ्यायचं आहे, नंतर त्यामध्ये आपल्याला मुटके सोडून घ्यायचे आहेत. आणि तळताना मात्र आपल्याला मिडियम गॅस करायचा आहे. तुम्ही जर मोठा गॅस जर केला वरतून तर ते ब्राऊन होतील पण आतमध्ये कच्चे राहतील. हवे तसे लाडूची टेस्ट लागणार नाही आणि जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून आपल्याला अगदी मिडियम गॅसवरच हे लाडू आपलं हे मिश्रण तळून घ्यायचे. जरा वेळ लागेल पण काही हरकत नाही. रिझल्ट खूप छान येईल तुमचा. जसे हलवाई करता त्याच पद्धतीनं आपल्याला लाडू इथं होणार आहेत. आता हे पहिली बॅच तर आपलं तळून झाली. थोडंसं लालसर जर रंग आला तरी काहीच हरकत नाही. आता त्याच तुपामध्ये आपण बाकीचे राहिलेले मिश्रण आहे मुटक्या ते सुद्धा तळून घ्यायचं आहे. आता आलटून पलटून करून घ्यायचं. ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर हे सुद्धा तळून घ्यायचं आहे. आता मिश्रण आपल्याला पूर्ण तळून घेतलेलं आहे आणि खूप गरम आहे त्यामध्ये त्याचे 2 ते 3 भाग करून घ्यायचे आणि हाताने जरा चुरा करून घ्यायचा म्हणजे पटकन बारीक होईल आणि मिश्रणसुद्धा थंड होईल. हवं असल्यास तुम्ही मुसळच्या साहाय्याने पण थोडंसं ठेचू शकतात ते किंवा हाताने चुरा करू शकतात. तुम्ही तर हाताने थोडंसं चुरा करून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घेते म्हणजे रवाळ आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त मिश्रण आपलं तर रवाळ तयार झालं आहे. याच पद्धतीने जे बाकीचं मिश्रण आहे ते सुद्धा वाटून घ्यायचं आहे. म्हणजे जे कढईमध्ये मी कणिक मळली होती तेच कढई इथं वापरलेली आहे म्हणजे जास्त भांड्याचा पसाराही आपला होणार नाही आणि सगळं मिश्रण मी इथं बारीक करून घेतलं आहे. आता पूर्ण मिश्रण मिक्स करून झाले त्यामध्ये आपल्याला गुळाचा इथं उपयोग करणार म्हणजे साखरेचा उपयोग न करता आपण गुळ इथं वापरणार येते. आता 30 कढई घेते त्या कढईमध्ये मी 4 चम्मच इथं साजूक तूप घालून घेतलं आहे. तुम्ही या ठिकाणी तेल पण इथं वापरू शकतात. त्यामध्ये 1 वाटी इथं गूळ घेतलेलं आहे. गूळ चिरून वापरायचं आहे आपल्याला इथं. आता ज्या वाटीनं रवा घेतला होता मी त्याच वाटीने इथं गूळ वापरलेले आहेत. आता गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पण 1 वाटी अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर मी गुळ अधिकही वापरला तर चालतं किंवा साखरेचं इथं करू शकता पण साखरेपेक्षा गुळाची टेस्ट कधीही चांगली लागते म्हणून मी तर गुळाचा इथं उपयोग केला आहे. आता गुळ विरघळेल इतपतच आपल्याला होऊ द्यायचे म्हणजे जे खूप जास्त पाकही आपल्याला करायचे फक्त पातळ लिक्विड झालं नंतर गॅस बंद करून घ्यायचे. आता जे केलेलं मिश्रण आहे गुळाचं ते आपल्याला जे लाडूचं मिश्रण तयार केलं होतं आपण चुरा मिक्सरमध्ये ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला वेलची पण घालून घ्यायची, ड्रायफ्रूट घालून घ्यायची आवडीनुसार कमी जास्त. मगज बी घेतलेली आवडी तर घालायची किंवा नाही घेतली तरी पण चालतं. 2 चमचे इथं खसखस घेतलेली भाजलेली आणि जायफळ इथं किसून घ्यायची. वेलची, जायफळ, खसखस, ड्रायफ्रूट आणि गूळ. आता हे मिश्रण पूर्ण आपल्याला गरम असताना मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने कारण गरम आहे त्यामुळे लवकर हातानं भाजण्याचा प्रयत्न करू नका. थंड झाल्यानंतर नंतर हातानं करा कारण खूप चटके लागू शकतात कारण गूळ गूळ खूपच कडक झालेला असतो. आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला गरम गरमच लाडू त्याचे करून घ्यायचे आहे. पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पीठ खूपच कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप गरम करा, त्यात थोडासा गूळ घाला. जर तुम्हाला गूळ घालायचं नसेल तर मी साधं तूप गरम केलं तरी पण चालतं, फक्त लाडू वळले गेले पाहिजेत आपल्याला. खूप ड्राय पण नको व्हायला. आता मिश्रण पूर्ण तोडून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि लाडू करायला लगेच सुरुवात करून घ्यायची. म्हणजे गरम असताना ते पटकन वळल्या जातात
असंही काही वेळ लागत नाही लाडू करायला, कारण गव्हाचं पीठ टाकलं असतं त्यामध्ये चिकटपणा राहतोच त्याला आणि गूळ पण घातलेला आहे, त्यामुळे लाडू हे पटकन वळल्या जातात. तर लाडूची क्वांटिटी म्हणजे लाडूची साईज तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, तुम्हाला लहान पाहिजेत का मोठे पाहिजेत. आता आपण या मिश्रणाचे लाडू तयार करून घेता येईल. जे बाकीचे मिश्रण आहे त्याचीच आपण मोदकसुद्धा करणार आहोत. म्हणजे गणपती येत आहेत, त्यामुळे आपण ते मोदक दिसायला पण चांगले दिसतील आणि जर कोणी आलं तर आपण त्यांना मोदक म्हणून हा प्रसाद देऊ शकतो. तुम्ही लाडूही करू शकतात आणि मोदकही करू शकतात. तर बाकीचे राहिलेले आहे ते मीच मोदक करून घेणार आहे आणि त्याचे लाडू तयार साईडला करून ठेवले आहेत. साचा वापरलेला आहे मोदकाचा, त्याला तूप लावून घेतलं आहे. नंतर लाडू मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे आणि लाडूचा आकार आपल्याला देऊन घ्यायचे. खूप छान आणि सिंपल रेसिपी आहे. एकदा काय गणपतीमध्ये नक्की ट्राय करून बघा. आपल्या बाप्पाच्या आवडीची रेसिपी म्हणजे चुरमा लाडू, सेम हलवाई स्टाईल. तर इथं आपले लाडू तयार करून झाले आणि सेम याच पद्धतीनं आपल्याला मोदकही करून घ्यायचे आहे. तर या मिश्रणामध्ये आपले जेवढे मोदक होतील तेवढे आपण तयार करून घ्यायचे आहे. तर इथं आपण मोदकही तयार केले आणि त्याचसोबत लाडूही तयार झाले. तर दोघीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी करायला आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता मस्त आपले लाडू आणि मोदक दोघे तयार झाले. तुम्हाला तळून सुद्धा दाखवते, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हलवाई स्टाईल चुरमा लाडू आपण तयार केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.